होपोनोपोनो हे 4 मॅजिकल वर्ड्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तसं पाहायला गेलं तर हे खूप जुनं टेक्निक आहे. हवाईयन आयलँड्स मधनं आलेली हवाईयन प्रेयर आहे. ओके, सो मी इथे काही मुद्दामून नोट्स काढून आणल्यात, कारण की व्यवस्थित नॉलेज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो जो विटाले म्हणून एक रायटर आहेत, त्यांनी झिरो लिमिट नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि मॅनिफेस्टेशनवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. सो त्यांचं असं म्हणणं होतं की मॅनिफेस्टेशन करताना काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. ते काय आहेत? तर त्यांनी ह्यू लिन म्हणून जे आहेत, ज्यांनी हवाईयन काय म्हणतात त्याला, सायकॅट्रिक वॉर्डमध्ये ते डॉक्टर म्हणून कामाला होते, तिकडचे मेंटल लोक किंवा खुंखार लोक जे असतात त्यांना त्यांच्या फाईलवर हात ठेवून त्यांना हील केलं होतं ह्यू लिननी. तर काय होतं ते, तर एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी हे 4 शब्द. मग जेव्हा ते त्यांना त्यांच्याशी डिस्कशन झालं आणि त्यांना कळलं की आपले ब्लॉकेजेसच आपले दुश्मन आहेत किंवा आपले ब्लॉकेजेसच आपले ब्लॉकेजेस आहेत. मग झिरो लिमिट मध्ये काय आहे, त्यांनी काय लिहिलंय की जर तुम्ही तुमचे पास्ट ट्रॉमा हील केले, म्हणजे काय, तुम्ही तुमच्या पास्ट मेमरीजच काढून टाकल्या, दुःख कशाचं आहे? बरोबर. सो मी ते लिहून आणलं, इफ यू हील मेमरीज फ्रॉम अँड युअर पास्ट ट्रॉमा, इफ यू डोंट हॅव बॅड मेमरीज, सो यू वोंट हॅव एनी बॅगेज. म्हणजे भूतकाळात घडलेल्या सगळ्या वाईट घटना विसरून जायच्या, काढून टाकायच्या आपल्या मेमरीमधनं. मग मेमरीज कुठे आहेत बॅड? पण मग ते कसं करता येईल? म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. तुला काय वाटतं काय असेल? प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे क्षमा, विसरून जा. कोणाची? समोरच्याला विसरून जा, समोरच्याला क्षमा करा. नाही. सो इथे एक मिसकन्सेप्शन आहे की आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे समोरच्याला म्हणतोय. नाही, आपण स्वतःला म्हणतोय. आय एम सॉरी, मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, आणि पुढचं वाक्य थँक्यू, धन्यवाद, आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू. स्वतःला म्हणायचं, माझं प्रेम आहे स्वतःवर. का सांगते, आपण एक तर दुसऱ्यांना माफ करायला देव नाही होत. सो कोणी या भ्रामक कल्पनेत राहू नका की मी तुला माफ केलं. नो, यू आर नॉट गॉड. मी माफ कोणाला करतेय? स्वतःला. फॉर एक्झाम्पल, जर मला एखाद्या व्यक्तीने फसवलेलं असेल, ती व्यक्ती एकदाच फसवून जाते किंवा दोनदा, ती ऍक्शन घडून जाते, बॅगेज कोण ठेवतं? आपणच ठेवतो. डोक्यात कोणाच्या मेमरी राहते, ते आपण रिपीट आठवत राहतो. व्हॉट यू डोंट रिपेअर यू रिपीट. आपण लेटगोच नाही करत, आणि जोपर्यंत तुम्ही लेटगोच करणार नाही तोपर्यंत नवीन तिथे कसं येणार? सो म्हणून ही प्रेयर जी आहे ही स्वतःला हील करायला आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. म्हणजे मराठीत म्हणू शकतो काय? हो, आय एम सॉरी. तू ट्रान्सलेट कर, आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक्यू, धन्यवाद, आय लव्ह यू. माझं स्वतःवर प्रेम आहे. ओके, आता ह्यानी काय होतं की समोरच्या माणसाने जो मला त्रास दिलेला आहे तो त्रास मी स्वतःच्या ऑरामध्ये, माइंडमध्ये ठेवून घेतलं, त्यामुळे आय एम सॉरी. बापरे, हा खूपच सूक्ष्म विचार झाला. लोकांना वाटतं की दुसऱ्यांना माफ करा. नो, मी एक चांगलं घेऊन आली मेडिटेशन जे मी करून घेणार आहे, की कसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता होपोनोपोनो इझी वे मध्ये. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, मला क्षमा कर. का? मी स्वतःला, की मी त्या व्यक्तीचं बॅगेज माझ्या मनामध्ये ठेवून माझा वेळ वाया घालवला, प्लीज मला क्षमा कर. स्वतःला. खूपच भारी आहे. आय एम सॉरी, थँक्यू, मी आभारी आहे का, की इतकं सगळं होऊन सुद्धा मी माझी साथ नाही सोडली, म्हणून मी आभारी आहे तुझी. आणि आय लव्ह यू, माझं माझ्यावर प्रेम आहे की एवढ्या संकटांमध्ये मी वर खाली अप्स अँड डाऊन्स पाहून सुद्धा माझं माझ्यावरचं प्रेम आहे, म्हणून आय लव्ह यू. आणि जेव्हा ह्या सगळ्या एनर्जी, कंपॅशन, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, ह्या एनर्जी जेव्हा आपल्या आतमध्ये येतात, तेव्हा काय होतं, तुझ्या बॉडीतनं तीच ऑरा, तीच एनर्जी, तोच ऑरा रिफ्लेक्ट होतो. आणि जेव्हा तुमच्या बॉडीमधनं जर कंपॅशन आणि लव्ह आणि ग्रॅटिट्यूड आहे, ऑफकोर्स तू समोरच्याकडनं तेच अट्रॅक्ट करणार ना, जे आत आहे तेच बाहेर येणार ना. बरोबर. आणि जर तुझ्या लाईफमध्ये तरीही वाईट लोक असतील तर ती तुझ्या आयुष्यात टिकणार नाहीत, बिकॉज यू बिकम अ मॅग्नेट टू लव्ह अँड कंपॅशन अँड फॉरगिव्हनेस. तर तुला तशीच लोक येतात किंवा मग त्या लोकांचा बिहेवियर तुझ्या प्रती बदलायला लागतं.
असं होऊ शकतं की जर समजा मी लोकांचं स्वतः हील केलाय माझा आजार. नाही, लोकांचं वागणं आपल्या प्रती बदलू शकतं. अर्थात 100%. कारण तू स्वतःला बदलतेस आणि हे निरपेक्ष वृत्तीने करायचंय. असं नाही आता मी हे करते मग तू बदल, मी तुला बदला म्हणून करते नाही. हे खूप सॅटल लेवलला होत असतं. कारण तुम्ही काय होतंय हे करून तुम्ही एनर्जी शिफ्ट करताय. आणि इट इज मला मराठी येते म्हणून मराठीत बोलतीये, मला तामिळ तेलुगू नाही येत, पण म्हणून मला ते शिकवलं तर येईल ना. सो तुम्ही या टेक्निक शिकल्या तर रिझल्ट येणारच आहेत, जस्ट बिकॉज यू डोंट नो हाऊ टू यूज इट. सो ह्यानी काय होतं, तू तुझे व्हायब्रेशन्स बदल, समोरच्याला चेंज करायला नाही. माझ्या आतमध्ये तो चेंज मी आणला तर मी आनंदी राहणार आहे. मी दुसऱ्यांच्या घरात जाऊन केअर का काढू? मी माझं घर स्वच्छ ठेवते ना. बरोबर. तुम्ही बोलवलात तर मी येईन, मी तुमच्या मनातला केअर काढण्यासाठी मी आहे, पण आधी तुम्हाला तुमचं घर तर स्वच्छ करावं लागेल. सो एवढी ताकद आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू मध्ये. आणि रोजच्या रोज करायला पाहिजे, सकाळी 108 वेळेला आणि रात्री 108 वेळेला. बापरे, सकाळी 108 वेळेला, रात्री 108 वेळेला. मला एक सांग, किती वेळा तू विचार करते यार काहीच होत नाही लाईफ मध्ये, अरे यार काहीच होत नाही यार, पेमेंट नहीं बढ़ रहा है यार, 2 BHK लेना है, 3 BHK लेना है, क्या करूं ये कितने बार सोचती बता. कितीतरी वेळा असे विचार येतात. मग हे तर फक्त 108 वेळेला बोलायचंय. पॉझिटिव्ह लोकांना नकोय, निगेटिव्हची सवय लागली. जर समजा एखाद्याने केलं 108 वेळा, तर किती दिवसात म्हणजे त्याला कशा प्रकारचा रिझल्ट दिसेल? टेक्निकली 21 डेज मध्ये दिसायला लागतो. सो 21 डेज, 60 डेज किंवा 90 डेज तुमचं ब्रेन रिवायर व्हायला किमान 3 महिने लागतात. नवीन गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची असेल किंवा एखादं व्यसन सोडायचं असेल तर इट टेक्स 3 मंथ्स. पण तुम्ही या अपेक्षेने करू नका की मला रिझल्ट हवाय. तुम्ही या अपेक्षेने करा की मी बेस्टच आहे, माझं सगळं चांगलंच आहे. या विचाराने जेव्हा करताना त्यामुळे तुम्हाला सक्सेस किंवा अगेन तुमचा मूड तुमच्या सक्सेस आणि फेलिअरवर तुम्ही जर ठेवला तर अगेन डिसअपॉइंटमेंट येईल. हो, अपेक्षा भंगाचं दुःख. अपेक्षाच नाही ठेवायची. मी बेस्ट करते, बेस्टच होणार आहे, मी कशाला वाईट विचार करू. सो मला असं वाटतं की हे मला जॉब कधी मिळेल, मला पार्टनर कधी मिळेल, माझा पगार कधी वाढणार, ह्यापेक्षा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. चांगलं सात्विक खाणं इज बेटर दॅन जंक. मग हे तुमच्या आत्म्यासाठी सात्विक फूड आहे. बरोबर. आणि हे एनर्जीज आहेत ना. सी अगेन काय होतं माहितीये, तू जिमला जातेस, तू फिजिकल एक्सरसाइज करते, तुझी बॉडी चांगली ठेवतेस, तू शॉपिंग करतेस, कपडे छान घेतेस, तुझं एक्सटर्नल ब्युटी, बट व्हॉट अबाउट युअर माइंड? वेअर इज युअर माइंड फूड? म्हणून मी हे म्हणते की आयदर यू कॅन फूल युअर माइंड, दॅट इज माइंडफुल, माइंडफुल FOOL. इफ यू आर गिव्हिंग सो मच ऑफ नेगेटिव्ह थॉट्स, युअर माइंड इज माइंडफुल FULL. बट वेन यू बॅलन्स 50% आतनं देते, 50% बॅक, देन यू बिकम माइंडफुल FUL. तुम्हाला माइंडफुल स्टेटमध्ये जायचं आहे. आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू तुम्ही जेव्हा करता त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत.